ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते माजी खासदार श्री आनंद प्रकाश परांजपे यांचा वाढदिवस काल ठाण्यात अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. आनंद परांजपे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांनी बुके न आणता वह्या द्याव्या असं आवाहन करण्यात आलं होतं. शुभेच्छा द्यायला येणाऱ्या सर्वांनी मोठ्या प्रमाणात यावेळेस वह्यांची भेट दिली. या सर्व वह्या आपण ठाणे महानगरपालिकेच्या गरजू विद्यार्थ्यांना देणार असल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं. श्री आनंद परांजपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येथे कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवी पाठक, गोपाळ लांडगे, राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नजीब मुल्ला, माजी नगरसेवक मिलिंद पाटील, महेश सळवी, सचिन म्हात्रे, प्रकाश बर्डे, मनोज शिंदे, प्रभाकर सावंत, महिला अध्यक्षा वनिताताई गोतपगार, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, परिवहन सदस्य मोहसिन शेख, शैलेश शर्मा, धनंजय सिंग, परेश कोळी आदी मान्यवरांनी यावेळेस श्री आनंद परांजपे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटातले म्हणून ओळखले जाणारे अनेक नगरसेवक शिवसेना पक्षामध्ये गेले. या पक्षांतराविषयी पहिल्यांदाच श्री आव्हाड यांनी आपलं मौन सोडलं आहे. आर्थिक गणितं सुरळीत करण्यासाठी पक्षप्रवेशांच्या घडामोडी घडल्या अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. श्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सोडून शिवसेना शिंदे पक्षामध्ये सामील झालेल्या नगरसेवकांवर आता अशा प्रकारची टीका श्री आव्हाड यांनी केली आहे. नुकतंच मिलिंद पाटील, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश सळवी, माजी नगरसेविका मनीषा सळवी, त्याचप्रमाणे सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केनी, युवा नेते मंदार केनी यांच्यासह अपर्णा सळवी, मिलिंद सळवी आणि माजी महापौर मनोहर सळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर पहिल्यांदा जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि या प्रतिक्रियेमध्ये मी चिंता न करणारा माणूस आहे, पण पक्ष प्रवेश घडामोडीची चिंता मला वाटली नाही, कारण गेल्या 1 वर्षापासून मला छळत होते, माझ्या आजूबाजूला बसून माझ्या मागे बॉम्ब लावत होते. या आजारपणाची मला सवय झाली होती. फक्त अंगावरचा फोड होता तेव्हा दुखायचे, पण आता गेला तेव्हा काही वाटत नाही. अजिबात दुःख नाही, यातना नाही, आता बरं वाटतं आहे, असं यावेळेस श्री आव्हाड यांनी सांगितलं. लोकांमध्ये प्रचंड राग आहे. लोक हाच प्रश्न विचारतात की आव्हाडांनी काय कमी केलं होतं. आपण लोकांमध्ये जाणारी माणसं आहोत आणि आपण निष्ठा जपणारी माणसं आहोत, असं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे. मला काही फरक पडत दिल्या गेली तुम्ही सुखीला, पण फक्त बीजेपीत जाणार होते ते अचानक तिथे कसे काय गेले मला कळत. आणि जर तुम्हाला खरंच सांगायची वेळ आली तर गेले 1 वर्ष हा त्रास होता. 1 वर्ष हा त्रास हा गेल्या काही दिवसांमधला नाही आहे. 1 वर्ष हा त्रास चालू आहे. आपल्याला काय कोणाशी बोलायचं नाही, कोणाविषयी बोलायचं नाही, उगाच नावं घेऊन कोणाला मोठंही करायचं नाही. विकास पुरुषाकडनं महाविकास पुरुष, पुनर्विकास, स्वयंविकास. मला बिल्डर व्हायचं नाहीये आणि मला त्या लाईनमध्येही पडायचं नाही. कुठली बिल्डिंग कुठला विकासक घेणार आहे, मला काय करायचंय. ह्याच्यात पुनर्विकास लपलाय का स्वयंविकास लपलाय, हे हळूहळू सगळं गुपित उघडे होईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, दरोडा आणि घरफोडी करणाऱ्या 4 सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडनं 36 लाख रुपयांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसीम युसुफ अली उर्फ वसीम काला, कौसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी, शिवासिंग अमीर सिंग बावरी आणि पूनम कौर अमीर सिंग बावरी असं अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावं आहेत. हे चौघंही कल्याणमधले रहिवासी आहेत. या आरोपींना ठाणे आणि नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात विविध पोलीस ठाण्यांमध्ये घडलेल्या 29 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामध्ये दरोडा, सोनसाखळी चोरी, त्याचप्रमाणे मोटर वाहन चोरी, घरफोडी या गुन्ह्यांचा समावेश आहे. एकूण 36,29,725 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आले आहेत. शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी असे 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत. अधिक तपास केला असता या आरोपींनी जवळपास 29 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं. त्याच्यामध्ये 20 चेस स्नॅचिंगचे गुन्हे आहेत, 1 दरोड्याचा गुन्हा आहे, मोटरसायकल चोरीचे 5 गुन्हे आहेत, घरफोडीचे 3 गुन्हे आहेत. असे 29 गुन्हे यांच्याकडे आपल्याला उघडकीस आलेले आहेत. त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 36,29,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, 4 चाकी वाहनं आणि इतर साहित्य असं मुद्देमाल जप्त केलेलं आहे. या शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांच्यावर यापूर्वी जवळपास 25 पेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये ठाणे असेल, मुंबई असेल, मुंबई असेल या ठिकाणी दाखल आहेत. आरोपी वसीम काला आणि त्याची बहीण कौसर युसुफ अली यांच्यावर देखील 30 पेक्षा जास्त जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने अधिक तपास गुन्हे शाखा युनिट 3चे अधिकारी एसीबी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये करतात. गोवा राज्यामध्ये निर्माण केलेल्या विदेशी मद्याचे 800 बॉक्स हे जप्त करण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आलं आहे. या संदर्भात खात्रीलायक सूत्रांकडनं राज्य उत्पादन शुल्क विभागाला अशा प्रकारची वाहतूक होणार असल्याचं समजलं होतं. त्यानुसार अधिकाऱ्यांनी छापा घातला असता 63,98,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. जुल्फिकार ताज अली चौधरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. ही कारवाई MP धनशेट्टी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, त्याचप्रमाणे NR महाले दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1, श्री RK लब्दे दुय्यम निरीक्षक विभाग ठाणे, श्री BG थोरात यांनी केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे जिल्ह्यातील भरारी पथक क्रमांक 1चे निरीक्षकांना खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की गोवा राज्यामध्ये बनवलेला आणि फक्त गोवा राज्यामध्येच परवानगी असलेला मद्यसाठा ठाणे जिल्ह्यातून वाहतूक होणार आहे. तर त्यांनी अमित गार्डन मुंब्रा येथे सापळा रचला असता हा ट्रक पकडला आणि या ट्रकमध्ये जवळपास 800 बॉक्स गोवा बनावटीचं मद्य जप्त केलंय, ज्याची किंमत अंदाजे 50 लाखापर्यंत आहे. आणि त्याच्यासोबत एक ट्रकही जप्त केला आहे, ज्याची किंमत 14 लाख आहे. अशी टोटल 64 लाखाचा मुद्देमाल ह्या गुन्ह्यामध्ये जप्त केला. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.